शुभ दिवस. दमा का लागतो हे आपण मागे व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता दमा लागल्यास कुठली लक्षणे दिसतात? तर एक नंबरचं लक्षण म्हणजे श्वास घेताना किंवा सोडताना घरघर असा आवाज येतो पहा. धाप लागते. नंबर 2चं लक्षण कुठलं? धाप लागते. छातीत घट्टपणा येतो. नंबर 3चं लक्षण छातीत घट्टपणा येतो. नंबर 4 खोकला येतो. तोही कसा? कोरडा खोकला येतो. प्रमुख 4 लक्षणे आहेत. दम्याची ही प्रमुख 4 लक्षणे पण आहेत. श्वास घेताना आणि सोडताना घरघर आवाज येतो. धाप लागते. नंबर 3 छातीत घट्टपणा जाणवतो. कोरडा खोकला येतो. अशी प्रमुख 4 लक्षणे दम्याची आहेत. तेव्हा श्वास घेताना व कधी श्वास सोडताना छातीतून शिट्टी वाजल्यासारखा किंवा घरघर आवाज येतो. हे पहिलं लक्षण झालं. धाप लागते किंवा पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यासारखे वाटते. तसेच छातीवर वजन पडल्यासारखे वाटते किंवा छाती आवळल्यासारखे वाटते पहा. एवढंच. विशेषतः रात्रीच्याला कोरडा खोकला येतो. रात्रीच्याला खोकला येतो. तसेच पहाटे देखील कोरडा खोकला येत असतो. विशेषतः रात्री आणि पहाटे कोरडा खोकला येतो. आता दम्याचा झटका आला तर कोणती लक्षणं दिसतात? तर नंबर 1चं लक्षण म्हणजे श्वास घेताना मान किंवा बरगड्याजवळ त्याचा त्वचा आत ओढली जाते. श्वास घेताना मान किंवा बरगड्याजवळची त्वचा जी असते ती आत ओढली जाते. हे नंबर 1 लक्षण. नंबर 2 ओठ किंवा नखे कशी पडतात? निळ्या रंगाची पडतात. नंबर 3 बोलताना वाक्य पूर्ण करता येत नाहीत. आपण बोलत असलो की ते वाक्य आपले बोलणारे वाक्य पूर्ण करता येत नाही आपल्याला. दम्याच्या रुग्णाला अति प्रचंड थकवा जाणवतो. अशक्तपणा जाणवतो. इनहेलर घेऊन सुद्धा आराम मिळत नाही. तेव्हा ही दम्याचा झटका आल्यानंतर दिसणार ही लक्षणे आहेत. दम्याचा झटका आला तर ही लक्षणे दिसतात. कुठली? श्वास घेताना मान किंवा बरगड्याजवळील त्वचा ही आत ओढली जाते. ओठ किंवा नखे पिवळी पडतात. बोलताना वाक्य पूर्ण करता येत नाही. अतिशय थकवा जाणवतो. इनहेलर घेऊन सुद्धा आराम मिळत नाही. हा दम्याचा झटका आल्यानंतरची लक्षणे आहेत. तेव्हा धुलीकण, प्रदूषण, सिगारेट अथवा इतर धूर, थंड हवा किंवा ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांच्या संपर्कात जर व्यक्ती आली तर दम्याची ही अशी लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात, जाणवतात आणि दम्याचा त्रास वाढतो. तेव्हा याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून हा दम्याचा त्रास होणार नाही. आणि दम्याच्या रुग्णाने सुद्धा धुलीकण, प्रदूषण, सिगारेटचा धूर, थंड हवा किंवा ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकाच्या संपर्कात येऊ नये. नाहीतर दम्याचा लक्षणे दिसण्याची शक्यता असते. तर दम्याची लक्षणे प्रमुख खरी 4च आहेत. तो म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना घरघर आवाज येणे, धाप लागते, छातीत घट्टपणा जाणवतो,
खोकला येतो, खोकला कसा कोरडा येतो. विशेषतः रात्री हा खोकला येण्याचं प्रमाण जास्त असतं किंवा पहाटे. पहाटे कोरडा खोकला येत असतो. रात्री किंवा पहाटे कोरडा खोकला येण्याची शक्यता दाट असते. तेव्हा ही प्रमुख लक्षणे आहेत दम्याची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहत चला. हा व्हिडिओ उपयुक्त पडणार आहे. तुम्हाला किंवा तुमच्या परिचय व्यक्तीला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. दम्याचा त्रास असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि चॅनेलला नवीन असाल तर बेल आयकॉनला टच करा. पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.